चौफेर महाराष्ट्रामधली पहिली महत्त्वाची बातमी। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं अखेर बिगुल वाजलं। आज राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतली आणि या संदर्भात माहिती दिली। राज्यातल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायती यासाठी 2 डिसेंबरला निवडणुका होणार आहेत, तर या निवडणुकांचा निकाल जाहीर होईल 3 डिसेंबरला। यासाठी 10 नोव्हेंबरपासून अर्ज भरता येतील। 17 नोव्हेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल। या निवडणुकीमध्ये 1 कोटींपेक्षा अधिक मतदार मतदान करणार आहेत। या निवडणुका ईव्हीएम वरच होतील अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली। नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात 10 नोव्हेंबर 2025। नाम निर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025। नाम निर्देशन पत्राची छाननी 18 नोव्हेंबर 2025। मतदानाचा दिवस 2 डिसेंबर 2025। मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर 2025। शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस 10 डिसेंबर 2025। तर आता ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा कार्यक्रम नेमका कसा असेल। एकूण नगर परिषदा आहेत 246। 42 नगर पंचायतींसाठी सुद्धा निवडणूक होणार आहे। 10 नोव्हेंबर ही तारीख आहे अर्ज भरायला सुरुवात होण्याची। अर्ज भरण्याची मुदत असेल 17 नोव्हेंबर पर्यंत। अर्ज माघारी आणि जर काही अपील असेल तर 25 नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया करता येणार। 2 डिसेंबरला मतदान होईल। आणि मतमोजणी होईल 3 डिसेंबरला। तर या निवडणुकीच्या घोषणेची वैशिष्ट्ये काय आहेत आपण बघूया। मतदारांच्या सोयीसाठी नव्या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 32 कॅम्पेन्स राबवले जातील। दिव्यांग मतदार आणि तान्ह्या बाळांसह स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी प्राधान्य देण्यात येईल। काही मतदार केंद्र गुलाबी असतील, ज्यामध्ये सर्व अधिकारी महिला असणार आहेत। काही इमारतींमध्ये मोबाईल घेऊन जाता येईल, मात्र मतदान केंद्रावर मात्र मोबाईलला परवानगी नसेल। संबंधित ठिकाणचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी घेतील। व्हीव्हीपॅटची सुविधा उपलब्ध नसेल। तर स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये दुबार मतदार रोखण्यासाठी योग्य खबरदारी घेतली असल्याचं राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी म्हटलंय। आयोगानं दुबार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी एक खास टूल तयार केलाय, ज्यामध्ये मतदारांची दुबार नावं आहेत अशा संभाव्य दुबार मतदारांच्या नावापुढे दुहेरी तारांकित चिन्ह म्हणजेच डबल स्टार असतील। अशा मतदारांकडून दुसरीकडे मतदान होणार नाही असं प्रतिज्ञापत्र भरून घेतलं जाईल। त्या मतदाराला कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करायचं आहे हे विचारलं जाईल। त्यानंतर त्यांनी पसंती दर्शवलेल्या मतदान केंद्रांवर त्यांना मतदान करता येईल। अशा प्रकारे दुबार मतदारांना एकाच मतदान केंद्रावर मतदान करता येईल। ज्या मतदारांच्या नावानं पुढे डबल स्टार आलेला आहे, दुबार मतदार म्हणून डबल स्टार आलेला आहे, पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही, तर सर्व मतदान केंद्रावर त्याचं डबल स्टार म्हणून नोंद होईल। आणि असा मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्याकडून एक डिक्लेरेशन घेतलं जाईल की या मतदान केंद्राव्यतिरिक्त इतर मतदान केंद्रामध्ये त्यांनी मतदान केलं नाही किंवा या मतदानानंतर दुसऱ्या मतदान केंद्रावर तो मतदान करणार नाही।
म्हणजे एकाच मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येईल. मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेला आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगर परिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे. जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल. तर दुबार मतदानाबाबत निवडणूक आयोगानं काय उपाययोजना केलेल्या आहेत त्यावर एक नजर टाकूया. मतदार यादीतल्या दुबार नावांसमोर 2 स्टार येणार. 2 स्टार असणाऱ्या मतदाराला दुसरीकडे मतदान करणार नाही याची हमी द्यावी लागेल. मतदानाच्या 2 दिवस आधी दुबार मतदारांची निश्चित संख्या स्पष्ट होईल.